नाकारलेला आहे? खरं तर सर्वोच्च न्यायालयाला या विषयात हस्तक्षेप करावा लागला ही एक विधानसभेच्या अध्यक्षांना मोठी चपराक आहे, परंतु मला असं वाटतं यांना याचं काहीच वाटणार नाही। मे महिन्यात लागलेला निकाल, आता नोव्हेंबर महिन्याची 1 तारीख आहे, साधं एक पाऊलसुद्धा पुढं उचललेलं नाही आणि आम्ही वारंवार म्हणत होतो उशिरा मिळणारा न्याय हा सुद्धा अन्याय आहे। याच्याविषयी शिवसेनेनं आवाज उठवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्यात हस्तक्षेप करून 31 डिसेंबरपर्यंत या सगळ्या बाबीचा निर्णय देण्यासाठी निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिलेले। मला वाटतं या भूमिकेचं, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। खरं तर कुठेतरी सुप्रीम कोर्टच पुढची वेळ देऊन या सगळ्या संदर्भात टाळाटाळ करते असं वाटतंय का? नाही, सर्वोच्च न्यायालय जी भूमिका मांडते, खरं तर हे काम यांचं होतं ना, विधानसभा अध्यक्षांचं। हे काम सर्वोच्च न्यायालयाचं नव्हतं, त्यांनी त्यांचं काम तर मे महिन्यात केलेलं आहे। पण सर्वोच्च न्यायालयासुद्धा जुमानायचं नाही, स्वतःचा अजेंडा पुढे ढकलायचा, गद्दारांना संरक्षण देण्याची ही भूमिका विधानसभा अध्यक्षांनी दिलेली आहे, ठेवलेली आहे। हे तर महाराष्ट्रातल्या लहान लहान मुलांना सुद्धा कळतं। दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या फक्त बैठका चालू आहेत, कसं वाटतं? खरं तर या राज्य सरकारवर जनतेचा आणि मराठा समाजाचा कोणताही विश्वास राहिलेला नाही। हे राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, आरक्षण देऊ वेगवेगळ्या प्रकारच्या मुदती मागत आहे, परंतु या मुदतीत एक पाऊलसुद्धा हे सरकार पुढे जात नाही आणि हे सरकार, आत्ताचं सरकार वेळ काढूपणा करत आहे। वेळ काढूपणा करत असताना आताच्या सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्याला ब्राह्मण जात आठवते, म्हणजे बाकीच्या जातीच्या विषयीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची भाषणं केली जातात आणि म्हणून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी हे सरकार संवेदनशील नाही आणि संवेदनशील नसल्यामुळं मराठा समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। खरं तर एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाला आणि दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत ते छत्तीसगडच्या विधानसभेच्या प्रचाराकरता व्यस्त आहेत, याकडे किती उपमुख्यमंत्री म्हणून किती गांभीर्याने आहेत हे दिसून येतं? बिलकुल यांना गांभीर्य नाही आहे। यांना जर गांभीर्य असतं तर देशाचे पंतप्रधान या महाराष्ट्रात आले होते 4 दिवसापूर्वी शिर्डीला, त्यावेळेस यांनी या संदर्भात काही ना काही चर्चा केली असती, काही ना काही भूमिका मांडली असती, परंतु यांना या महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजापेक्षा स्वतःच्या पक्षाचा प्रचार महत्त्वाचा आहे आणि म्हणून तर मी तर म्हणेल हे मराठा समाजाच्या विरोधातलीच भूमिका सातत्यानं घेत आलेली आहे आणि म्हणून या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी तीव्र भावना सगळी असताना ताबडतोब याच्याविषयी केंद्राशी बोलणी झाली पाहिजे, राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजे। म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख मंडळी आज राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। पण आमदारांची घरं जाळली जात आहेत, आम्हाला सापडल्या, एवढं पुरेसं आहे असं वाटतं का? बिलकुल पुरेसं नाही आहे। 11,500 नोंदी त्यांनी कुठून काढल्या माहिती नाही, जर 1 कोटीमध्ये असतील तर। आणि खऱ्या अर्थानं जुन्या जर सगळे कायदे बघितले, 1921चे काही कायदे पुढे आलेले, नंतरचे काही कायदे पुढे आलेले आणि मला असं वाटतं मराठा कुणबी हा विषय आहे, तो विषय असताना आम्ही ही भूमिका मांडली, कोणत्याही समाजाच्या कोणत्याही रिझर्वेशनला धक्का न लागता मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे। त्यात घटनेच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि घटनेची दुरुस्ती जर एका दिल्लीच्या प्रशासकीय सेवेसाठी जर सरकार महिनाभरात कायदा बनवत असेल तर एवढा मोठा व्यापक प्रमाणात मराठा समाज याच्याविषयी सरकार हे पाऊल का उचलत नाही, हा आमचा प्रश्न आहे। आमदारांची घरं जाळली जात आहेत, त्या गाड्यांमध्ये स्फोट झाले, त्यांचं संपूर्ण घर एक हिंसक वळण लागलं, सगळीकडे लागताना दिसतं, तुम्ही काय आव्हान केलं? हे खरं तर हे आंदोलन शांततेत झालं पाहिजे, परंतु आताच्या घडीला मराठा तरुणांची मानसिकता ही सुद्धा सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, कारण आरक्षण का लागतं ही सगळी मानसिकता मराठा समाजातील तरुणांची आत्ताच्या घडीला मला वाटतं त्यांची एकाग्रता ढळलेली, परंतु त्याला कारण आत्ताचे जे सत्ताधारी, आता जे सरकार आहे ते त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं, म्हणून हे पावलं उचलले जात असावे।